मुंबईत नुकतीच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। एक भव्य गणेश मूर्ती कोसळल्यामुळे दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। ती दोन घरे उद्ध्वस्त झाली। विचार करा, आपण कधीपासून उत्सवाची मोजमाप फुटांमध्ये करायला लागलो। पूर्वी उत्सव घराघरांना आणि मनामनांना आणि माणसांना जोडायचे, पण आज गल्लीबोळांमध्ये एकच स्पर्धा सुरू आहे, आमचा गणपती तुमच्यापेक्षा मोठा कसा। श्रद्धेचे रूपांतर जेव्हा इगो आणि केवळ प्रदर्शनात होते, तेव्हा भक्ती मागे पडते आणि बेजबाबदारपणा पुढे येतो। एक विवेकवादी आणि एक नास्तिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा कोणताही दैवी कोप नाही आणि हा निव्वळ अपघातही नाही। हे भौतिकशास्त्राच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष आहे। टनभर वजनाची मूर्ती, कमकुवत वेल्डिंग आणि ढिसाळ नियोजन एकत्र आले की अपघात होणारच। विज्ञानाचे नियम सर्वांना सारखे असतात, मग ती सामान्य वस्तू असो वा देवाचे रूप। निसर्ग किंवा भौतिकशास्त्र कोणाच्या श्रद्धेचा आदर ठेवून आपले नियम बदलत नाही। मला सांगा, कोणत्याही पाषाणाच्या किंवा मातीच्या मूर्तीची उंची माणसाच्या जीवापेक्षा मोठी असू शकते का? जर आपली श्रद्धा जिवंत माणसाचा जीव वाचवू शकत नसेल तर त्या भव्यतेचा काय उपयोग? 2 फुटांच्या मातीच्या मूर्तीमध्येही तेवढी सकारात्मकता असते जेवढी 22 फुटांच्या मूर्तीमध्ये आहे। देव किंवा सकारात्मक ऊर्जा ही साधेपणात आणि सुरक्षिततेत आहे, दिखाव्यात नाही असं मला वाटतं। ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही तर स्वतःला बदलण्याची आहे। येत्या काळात भव्यतेची नाही तर सुरक्षिततेची आणि शिस्तीची स्पर्धा लावली पाहिजे। मूर्ती लहान ठेवा, पण आपले विचार मोठे करा। सुरक्षित उत्सव साजरा करा, कारण माणूस असेल तरच उत्सव असेल। सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। त्यासोबतच तुमचे मत काय आहे या वाढत्या मूर्त्यांच्या फुटांवरती तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। जय भीम, जय संविधान, जय भारत।